नमस्कार मंडळी. जस्ट आता कामातनं घरी आलो पण खाली नदी बघायला आलो. तुम्हाला दाखवतो का बघायला आलो ते. तेव्हा नदीची आमची कोटुकची कासार नदी आहे. एवढी तुडंब भरली आहे. तेव्हा फुल पाणी वाहत आहे. तिथं जायला हवं आहे. अजून पाणी येईल. दुपारी तळीत पडत होता बघ, तेव्हा कसलं पाणी भरलं. ते भरणारच पाणी. तेवढं ना, हे नदी बघतात. अजून पाणी भरायचं आहे. एवढं इकडं एवढं काटोकाट लागतं ना. नदीला आपलं चेप पाणी आलं. हा भाई फिरतोय बघ. तळीत भरपूर पडला. पाणी येऊन गेलंय काय वरती. हा इकडे सगळेजण आले. इकडे नारळ पकडायला थांबलेत. नारळ पकडायसाठी झिला घेऊन आलेत. नारळ किती काढलं. ही सानं वगैरे आहेत. नारळ काय आलेत. तेव्हा किती पाणी, फुल पाणी वाहत आहे. बाजूला बघू शकता किती पाणी वाहत आहे. आता हे सगळं पाणी, अजूनही पाऊस पडतोय मुसळधार, त्याच्यामुळे अजून पाणी वाढेल. इकडे सुमेधदानं गारवायला सुरुवात केला नाही. काय वाढलंस, काय वाढलंस. किरवी काढलीस वरती आली ना, भोनी केलीस ना, मग टेन्शन नाही. पाणी मजबूत आलं रे. येऊन गेलं की येतंय. अरे वरती काय तळीत पाऊस काय पडला आहे खतरनाक. नदीचं पाणी बघायला वरती आलं. काही जण गरवतात नदीवर. मी आलं, पाऊस खूप पडतो. जातो घरी. पाऊस लय आहे. तुम्ही इकडे काय पकडता. हे नारळ येतोय, नारळ. काय नारळ काढ, नारळ काढ. पाऊस पण वाढलाय खूप. तेव्हा पाऊस किती. आज सुमेधदाने इकडे झिला बनवला नाही, तर झिल्याच्या साह्यात नारळ येतो. तो मोबाईल पण पकडायला जमत नाही. आणि सुमेधदाने हे बघा नारळ काढला नाही. अरे किती काढलं. हा एकदम नारळच नारळ. अजून एक येतो वाटतं. नारळ एक पडला ना. अरे तो भाई परत माझ्यासोबत का नाही आलास. हे भाई घरी कुठं आहे. नारळ आला परत जावतोय. मस्त केला की नाही बघ. हे इकडे पाक मारायला गेले. आमच्या बारकेद आहे, तो पाक मारतोय. त्याच्याकडे पाक आहे. आता पाकात बारीक बारीक मासे वगैरे, खवल्या माशासारखा मासे भेटतील. हा हो
बारक्या दादाचा पाक मारतो. होय होय होय. होय खावल्या वगैरे भेटेल, पण खोल आहे तिथं, जाम खड्डा झाला तो झोकाने, बांधावर आलं. बांध आहे, बांध बांध. घाण होय. आणि ताग अडकलेलं आहे, जाते पुढं. मस्त मासा पण लागलेला आहे त्याला, तागात मासा आहे त्याच्यामुळे सोडून चालणार नाही. टोलकी आहे की काय रे? पूर्ण कोकणात पाऊस खूप प्रमाणाच्या बाहेर पडतोय, काही ठिकाणी दरड वगैरे पण कोसळलेले आहेत त्याचं सगळं. तर आता मी संध्याकाळी आल्याला पूर्ण नदीला पाणी आलं तर बघायला, तर इथे पाठीमागे बारक्याचा आणि पाग मारली नाही, तो अडकला आहे, काढायचा प्रयत्न सुरू आहे. काय केला नाही बघूया आपण. हे दाखव काय काय वडलंस. भाईनं झिला घेऊन वगैरे हे करतोय तो. हा काठीला घेऊन उतरला तर काठी उडव. खड्डा आहे, खड्डा. जा बाई, तिथे इकडे किती पाणी भरलंय. मध्ये मासे आहेत पण पाग अडकलाय. हवा कुठं अडकलेला आहे पाग. आहेत आहेत मासा आहेत. पडला बघ. भरपूर चढला असेल आज. खरं तर गरवायला पाहिजे होतं, पण आमच्याकडे काय लावायला काय नाही. हा भाई आलाय, काही चिंगला बिंगलांचा बंदोबस्त केला असता तर बरोबर झालं असतं काम आपलं. गीतेश पवार पण आमच्या अजून काही घरात आलेलं नाही. सर येऊन गेल्याच्या नंतर पाऊस थांबलाय. आता मी घराकडे जातो. ही मंडळी निघली. चलो चलो. हां, यंदाच्या वर्षी त्या झाड आहे तिथून पुढचा सगळा गाळ काढला गेला होता, म्हणजे बंधारा वगैरे बांधले तेव्हा. पण तरी नदीने यंदा आपलं पात्र सोडून बाहेर वाहत आहे बघा. म्हणजे एवढा आज पाऊस पडला आहे, खूप प्रमाणाच्या बाहेर पाऊस पडला आहे. तिकडे पुढे बंधारा आहे. काल नदीनं पूर्ण पाणी बाहेर काढलं. म्हणजे आज बघ कसं शांत झालं. लगेच पाऊस थांबला, लगेच खाली ओसरले ना नदी. इकडे सगळं संध्याकाळपासून पाणी भरलेलं होतं आणि आता पाणी ओसरले सर्व. हे बघा, हे आमच्या नदीचं पात्र आहे. इथून तर पाणी इकडून वाहत होतं या बाजूने सगळं. झाडं पडलीत वाटतं. दृश्य आहे.
कालची सहान दिसत नव्हती, आता पूर्ण दिसते. म्हणजे विचार करा पाणी किती येऊन गेलं होतं. आता पाऊस जसा थांबलाय तसं सर्व दिसायला लागलं. किती डेप आहे बघा. आणि काल बारक्या जण तिथे त्या दगडांची इथं पाक टाकला नव्हता. नदी इकडून वाहत होती, इकडून सगळं पाणी जात होतं. त्या तोंडामध्ये दिसते तुम्हाला पाणी आहे ते, इकडून पाणी वाहत होतं. पण आता शांत झालं, पाणी ओसरले सगळं. पावसामुळे ना गावचं वातावरण खूप छान वाटते, मस्त एकदम प्रफुल्लित वातावरण आहे. हा इथे डबका आहे, ह्या डबक्यात मासे काल आले असतील. इथे गरवायला चान्स आहे चांगला. इथं सुतुरी होती, भेटलीच नाही आम्हाला. वादळ सुटलंय. संध्याकाळी कामात आल्या आल्या नदीवर आलो होतो, नदी बघायला. तेव्हा नदी फुल भरली होती, ओसंडून वाहत होती. तर आता नदीचं पाणी कमी झालं आहे. सकाळी उठल्या उठल्या ब्रश वगैरे केला आणि खाली आलो नदी बघायला. तर आजचा व्हिडिओ आपण इथेच एंड करत आहोत. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.